मंडळी उगाच गप्पा मारून अस्सल विनोद निर्माण करणारे प्रभाकर मोरे आज आलेले आहेत सेलिब्रिटी समीर चौगुले यांच्या नशिबी. त्यामुळे सज्ज होऊया हास्याचं नवीन रूप अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले यांना. सर इकडे इकडे तुमची व्यवस्था केली आहे सर. मेकअपची व्यवस्था इथे आहे माझी. हा ॲक्च्युली सॉरी सर, काय सर ह्या गल्लीमध्ये सर व्हॅनिटी आतमध्ये येत नाही ना सर. सो आम्ही इथे तुमची व्यवस्था केली. आणि सर सॉरी सर, ॲक्च्युली सगळ्यांसाठीच ही कॉमन रूम आहे सर, सगळ्या आर्टिस्टसाठी. इट्स ओके यार. सर व्हॅनिटी आत आली असती ना तर आम्ही तुम्हाला वेगळा रूम दिला असता. अरे नो प्रॉब्लेम. दादा सर आलेत, मेकअप करून घ्या. हो 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 सर रिक्वेस्ट करतो प्लीज आजच्या दिवस ऍडजस्ट करा, उद्यापासून. अरे नो प्रॉब्लेम बा. अरे 29 वर्ष. ओके ओके सर. हां हॅलो. नाही नाही वायफाय ऐकणारा असिस्टंट नाहीये मी. हां चल या दादा. कॅरेक्टर काय काय कॅरेक्टर स्वच्छ. करा. डायरेक्ट पावडर पासून सुरू का? अरे बापरे आले. अरे वा, कितीला देणार? काय रे? अरे बापरे, अच्छा माणूस आहे. मला वाटलं हा मूर्ती रंगवतोय की काय. अशी जीन्सवाली मूर्ती. कमाल करताय. अहो मेकअप चाललाय आमचा. सॉरी गंमत केली. हळू 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 करा हळू करा. राम राम. हा राम 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 राम. नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. मी कॉबरा आहे. नाही आवडला याचा माझा फाना चांगला. आग लागली माझ्या नागोबाला ती काय दिला तू साडी पडली जातो. तुम्हाला पुंगी वाजवता येते? म्हणजे मला नाही कळलं. नाही डोलून दाखवलं असतं. खरं तर ना ह्या कॉमेडीला ना मी बिला घेऊन जायला पाहिजे. हे काय केलं? कॉमेडी बिलात गेली. अरे ते कॉमेडी. अरे इधर ही है तो ऐसा क्यों करता है रे? उधर जाने के बाद ऐसा करो ना यार. तुम्हाला येते कॉमेडी? ऍक्च्युली तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी समीर चौगुले. मी नाही समीर चौगुले, मी मोरे. नाही मग सरळ मोरे म्हणून सांगा ना. मी नाही समीर चौगुले हे कशाला सांगताय? नाही असं कसं. आता मी म्हटलं मोरे तर तुम्ही मला ना पिसारा फुलवायला सांगाल. मी कशाला तुम्हाला पिसारा फुलवायला सांगेन? नाही नाही मी मोर आहे ना. मग? तुम्हाला वाटेल मी मोर, त्याच्यामुळे मला पिसारा फुलवायला सांगा. एक्सप्लेन नका करू. विनोद पडल्यावर तो एक्सप्लेन करायचाच नसतो. गेला 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 आपल्या हातातला नसतो तो. ऍक्च्युली मी लेखक असल्यामुळे मला कळतात हे विनोद, त्यामुळे प्लीज. अरे तुम्ही लेखक आहात? हो. काय लिहता? अरे बापरे. मी स्किट लिहितो. आणि तरी तुमची हिंमत झाली लेखक सांगण्याची? म्हणजे नाही नाही कसं आहे, उद्या वेल्डिंगवाला म्हणल मी पायलट आहे म्हणून. काय संबंध आहे? तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? माझा मेकअप सुरू आहे. नाही नाही म्हणजे तुम्ही म्हणजे लेखक आहो ना तुम्ही? हो पण मी ऍक्टर सुद्धा आहे ना. अच्छा म्हणजे लेखक पण ऍक्टर पण. हा कशात कमी पडलो म्हणजे दुसरं सुरू केलं? एक मिनिट. कमी पडलं म्हणून दुसरं नाही सुरू केलं मी. म्हणजे ऍक्टर लेखक. मी तेच सांगतो आहे. माझे दोन छंद आहेत, ऍक्टिंग आणि लेखक म्हणून. कळलं का? त्यामुळे मी लेखक आहे तसं मी नट आहे. नट. मी नटखट आहे. सगळ्या लेडीजना मला मोरे तुम्ही नटखट आहो असं बोलतात का नाही? बायकांचा माझ्यावर लय लाला का नाही? इंडस्ट्रीमध्ये ना मला लोक कामदेव बोलतात. काय म्हणतात तुम्हाला? कामदेव. पण मी सगळ्यांना सांगतो माझ्याकडेच काम नाही, मी कुठनं देव. नाही आवडला टाका बिलात. वासाडी पडली असते जोगवरती. चांगला असा वेला तो मारेल ना नागोबा तेव्हा त्या कळलेल वासाड्याला.
जरा प्लीज शांत बसता का? माझा मेकअप सुरू आहे. प्लीज हात जोडतो मी. नाही तुम्ही मेकअप करा. हां, तुम्हाला मेकअप करायची गरज आहे. मेकअप करायची गरज आहे म्हणजे? नाही असल्या चेहराचा ऍक्टर म्हणजे मेकअप नको तुम्हाला. एक सेकंड. मी काय म्हणतो, तुम्ही परमनंट ना पीओपी करून घ्या. पीओपी करून घ्या? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? तिकडे डायरेक्ट कसे घुसता तुम्ही? डायरेक्ट कसं मला बोलता? यू क्रॉसिंग युअर लिमिट. हा प्लीज. ए प्रोडक्शन स्पॉट, कोण आहे इकडे? अरे तू थांब ना बाबा जरा. एवढंच तिकडे बघितलं की एवढंच करायचं तुझं? थांब ना जरा. कोण आहे? कोण आहे? हा उसको बोलो ना जरा यार. मोबाईलचं हे रेंज पण नाही आहे यार. अरे कुठून गेले? जरा पटपट करा जरा प्लीज. शांत बसा, मला मेकअप करायचा आहे प्लीज. बाकी हिरो कोण आहे? हिरो मीच आहे. लोक बघतील पिक्चर. पिक्चर नाही आहे, ॲड आहे. विहीर कुठे? विहीर विहीर म्हणजे? ते म्हणतात ना, इकडे ऍड तिकडे विहीर. नाही आवडला. वासाडी पडली या विनोदावरती. टाका विहिरीत. नाका तोंडात पाणी घुसपडून जाईल ना, मरल ना, तेव्हा त्यात कळेल वासाडी पडली असं विनोद. कोण आहे यार? समझाओ ना उसको. आ क्या करता है? उसको समजाव यार. ओळख नाही पाळख नाही, उगीच मला बोलतोय यार. फक्त पावडर लावतो साल्यापासून, हे दुसरं काहीच करत नाही. कुठलं प्रोडक्शन आहे यार? मला हेच कळत नाही यार. मेकअप मॅन हवा? बाकी मस्त. ऍडचं शूटिंग आहे काय? ऍड कुठली ऍड आहे? हा, साबणाची ॲड आहे. मग कास्टिंग बरोबर आहे तुमचा. म्हणजे? नाही बघून चोळावंसं वाटतं तुम्हाला. तुम्ही गप्प बसा. वाटेल ते बोलताय, जरा शांत बसा आता. युअर क्रॉसिंग युअर लिमिट. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही मला ओळखत नाही आहात कोणात. उसको बोलो यार. हे प्रोडक्शन. अरे कोण आहे यार इकडे? प्रोडक्शन. हे चल लवकर करा चल. बाकी अरे मस्त रे, चल. ते छत्तीसगडमध्ये हंसदेव तिकडे जंगलामध्ये म्हणजे लाखो झाडांची कत्तल होते, हे माहिती आहे काय तुम्हाला? मी काय करू त्याचं? नाही करायला पाहिजे ना, तुम्ही ॲक्टर आहो ना. म्हणजे साबण लावा, त्याच्यापेक्षा झाडं लावा असं लोकांना सांगितलं तर मी तुमचा आदर करू शकतो ना. नका करू आदर ना. तुमचा आदर मला काय करायचा आहे? मला काय जीवन गौरव मिळणार आहे तुमच्या आदरावर? नाही तुम्हाला कोण देणार जीवन गौरव? ना तुम्हाला फार फार तर जीवन जंगले देईल कोणतरी. जीवन जंगले कोण आहे? ते आमच्या एरियातला माझा मित्र आहे जीवन जंगले. मग त्याचं काय? तो मला म्हणाला की माझं स्किटमध्ये नाव घे, मी तुला 500 रुपये देईन. अरे येडाच करा तू यार. तुमची माझी ओळख आहे? शांत बसायचं प्लीज, बोलू नका. पाय बी वर करून बसा. काय कोण आहात तुम्ही? हां शांत बसा ना जरा. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? जरा शांत बसा. उसको बोलो यार, पहचान नाही कुछ नाही ऐसा खाली पिली ऐसा ये नहीं करनो का. बाकी अरे मस्त. चल मस्त आहे चल. पिक्चर मध्ये तुम्हाला कोण घेत नसेल ना? कशावरून मला पिक्चर मध्ये घेत नसतील? नाही ते ऍड मध्ये तुम्ही काम करता. नवीन पिक्चर येतोय गुलकंद नावाचा. त्याच्यात तुम्ही कोण आहो? गुला का कंद? गुलकंद नावाचा चित्रपट आहे. नाव आहे चित्रपटाचा गुलकंद. गुलकंद नावाचा चित्रपट आहे? होय. अरे कमाल आहे. लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी, त्यांचा चित्रपट आहे तो. अच्छा म्हणजे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. हा अरे वा. मग म्हणजे ते आता पिक्चर करणार? हो. मग आशुतोष गोवारीकर स्किट करणार? फालतू बोलू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, मला टाळकं सटकवू नका. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तुम्हाला माहिती आहे काय प्रोजेक्ट आहे ते? खूप विश्वासाने मला तो रोल दिलेला आहे. मेन लीड दिलाय मला, मेन लीड. तुम्हाला लीड रोल दिली ना? हो. काय सांगता बाय का? हो. मी जर सचिन गोस्वामी असतो ना तर मी तुम्हाला क्रीम रोल पण दिला नसता.
तुम्ही डोक्यात जाऊ नका, मला सांगून ठेवतोय. आपली ओळख आहे कारण नसताना आले. दिस इज इन्सल्ट. मी सांग टाळका सटकवू नका यार, मी सांगून ठेवतोय तुम्हाला. शपथ यार, महत्वाचा प्रोजेक्ट आहे ते. सई तामणकर हिरोईन आहे माझी. सई तामणकर. कोण? सई तामणकर. सई तामणकर? मग म्हणजे तिला आधीच अंदाज होता काय? पुढे धोका आहे, पुढे धोका आहे. अरे 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 कौन है रे? अरे प्रोडक्शन, अरे कोई तो आओ यार. कौन सा इधर बिठा दिया मेरे को? स्पॉट. अरे अरे उसको बोलो ना यार, कुछ तो बोलो ना यार. पर डे लेते हैं, 1 मिनट का तो एक्टिंग करो यार तुम. तामणकर. सई तामणकर हिरो ना. मला मस्करी नाही चालणार तिच्याबद्दल. हा, ऑस्कर बिस्कर मिळाले की नाही तुम्हाला? पहिला चित्रपट आहे. ऑस्कर देणार आहेत मला पहिल्या चित्रपटाला माझ्या. खरं तर तुम्हाला बास्कर असं म्हटलं पाहिजे. वाजवे ना फन कर. आई शपथ सांगतो, मी आजपर्यंत कधी शूटिंग मध्ये मारलेलं नाही कोणाला. ओळख आहे तुझी माझी, कशाला बोलतो रे माझ्या बरोबर? शांत बस ना. तुझं गरीब चेहरा करतो. मारा वाक्य नाही. चल हट. म्हणजे किती वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता? 29 वर्ष. बरीच वर्ष इंडस्ट्रीने सहन केला तुम्हाला मग. बरं, मराठी सिनेमा जगावा म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं? काय नाही केलं. काय माणूस आहे. म्हणजे जंगल तोडतात सगळीकडं, त्यासाठी काय केलेलं आहे ह्या माणसान? मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी काय केलेलं नाही का? तू काय केलंस रे? मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी तू काय केलंस? माझा कुत्रा हागावा म्हणून मी रस्त्यावर कधी घेऊन जायत नाही त्याला. तर मराठी चित्रपट जगावा त्यासाठी मी काय करणार? अरे मला लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? मला बोलते मारणे. टाळका सटकवू नको. आयुष्यभर सांगतोय खूप झाला तुझा. कधी चिडत नाही मी. तुम्हाला चिडायला लावतोस तुझा. हे आव रे. अरे कोई तो आव यार. घरी गेले की काय सगळे? बाकी कधी जर्नलिस्ट व्हावं असं वाटलं काय तुम्हाला? जर्नलिस्ट? हा, ते काय असतं? पत्रकार असतं ते. का वाटेल मला? नाही, कसं आहे, पत्रकारिता हा लोकशाहीचा एक खांब आहे का नाही? मग त्याचं काय? काय नाही, हे 8 दिवसापूर्वी वाक्य पाठ केलं होतं म्हटलं आज म्हणून टाकावा. नाही, आजकाल कसं पत्रकार विसरलेत. नाही, काही अपवाद वगळता काय काय पत्रकार कसे खांबापासून लांब गेलेत म्हणून विचारलं. गप्प बस. जास्त बोलू नको. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी वाजवेन फनकर. मी आयुष्यपत सांगतो, मी बघणार नाही. रेकॉर्ड केलं तरी मला नाही फरक पडत. कोणी कळलं काय? शांत बसायचं एकदम. बघतो काय रे खापाट्या मारेन खपाट्यावर एक. बाकी ओहो मस्त. चल. लग्न झालंय का तुमचं? पोरबाला? कमाल आहे माणसाची. त्या राणीच्या बागेत पेगवीन आली नाही, त्यांना पोरबाला झालं, पण ह्या माणसाला अजून पोरबाला झाले. तुझं झालं लग्न? हा, तुझं लग्न झालंय का? ओ, हॉटेलमध्ये मला कोण बडीशिप देत नाही, मला तर बायको कोण देणार? अरे मग मला कशाला सांगतो का? ए इकडे मिशी लाव मला. चल बस. मी दुसरीकडे जातो बसायला. झाडाखाली बसून इकडे बसायचं नाही. पटकन मिशी लाव. चल. आता मध्ये बोलायचं ना, सांगून ठेवतोय. आयुष्यभर सांगतोय मी. चल मिशी लाव. चल. काय माणूस आहे. म्हणजे तिकडे झाडं तोडतायत त्यासाठी काय ह्या माणसानं काय केलेलं नाही? मराठी पिक्चर जगावा त्यासाठी काही केलेलं नाही. बरं, लग्न पण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे पोरबाला पण झालेलं नाही आहे. काय करायचं या माणसाला यार? बाकी न्यूज वगैरे ऐकता का कधी? बातम्या वगैरे? नाही, ते परवा एक बातमी अशी ऐकली, अमेरिका आणि युक्रेन ते वसाहतीमध्ये काहीतरी अशी वादावादी झाली, तर ती वादावादी मिटावी म्हणून तुम्ही काय मध्यस्थी काय केली काय? मी कशाला मध्यस्थी? मी नाही केली मध्यस्थी. नाही, करायला पाहिजे ना. कसं आहे, आता अख्खं जग युद्धाच्या उंबरट्यावर आता हा उभा आहे आणि हा माणूस खोटी मिशी लावतोय. काय तू केलंस काही? ते युद्ध थांबा म्हणून तू काय केलंस मला सांग. मी? हा, काय केलंस मला सांग ना तू. नाही, मी काय, माझ्याकडे एक कुत्रा आहे,
रस्त्यावर एखादा कुत्रा भेटला की मी त्यांच्यात मारामारी लावतो आणि गंमत बघत असतो. मी कशाला थांबू तिकडे. अरे मग मला कशाला बोलतो? अरे कोण आहेस रे तू? कोण आहेस? कुठल्या डिपार्टमेंटचा जिकडे येऊन बसला आहेस? ओळख नाही पाळख नाही, हा तुला ओळखत नाही, कोणी ओळखत नाही. तू कोण आहेस मला सांग फक्त. तू कोण आहेस? ते मी कसं रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात ना त्या गोळा करतो. कसं तुम्ही शूटिंगवालं पाण्याच्या बाटल्या पिताव आणि मोकल्या करताव ना, त्या मी घेतो आणि भंगारवाल्या म्हणून विकतो. किलो मागे 15 रुपये मिळतात माहिती आहे. अरे तुझी लायकी आहे? तू मला बोलतोस प्लास्टिकच्या या बाटल्या गोळा कर. ऐका ना ऐका ना ऐका निघ इकडून. ऐका ऐका निघ. ऐका निघ इकडून. ऐका तू माणूस तो समज में नहीं आता. हे मुझला काय? वा वा वा, जोरदार टाळ्या. हा परफॉर्मन्स अगदी या स्किटच्या पहिल्या पंच सारखा झाला. स्वच्छ, निर्मळ, निर्भेळ, मस्त मस्त. प्रसादा, या सिरीज नंतर बोलण्यासारखं काही नसतं. अतर्क्य, अशक्य, अचाट, अफाट, अप्रतिम. दॅट्स इट. थँक्यू. वा वा वा. पुढे धोका आहे फेमसई. क्रेझी परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी आली ही सिरीज. खूप दिवसांनी तुम्ही एकत्र तुम्हाला बघायला आम्हाला खूप मजा येते. मोरे, मला असं वाटतं या रंगमंचावरती समीर दादा समोर इतक्या ताकदीनं, इतक्या बिनधास्तपणे डायलॉगबाजी करणारे तुम्ही एकमेव आहात आणि मजा येते. तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा खूप मजा येते. समीरदा, अप्रतिम, मस्त परफॉर्म केलं. नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये जे आम्हाला ऑडियन्स म्हणून ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या होत्या. खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच.